साहेबांच्या तब्येतीबद्दल आता आम्ही सर्वजण रुबी हॉल या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आहे आणि तिथले तज्ञ डॉक्टर अभिजित लोढा हे आपल्या सर्वांना आदरणीय पवार साहेबांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील। नमस्कार, माझं नाव डॉक्टर अभिजित लोढा आहे। मी पवार साहेबांना बघतो आहे। थोडंसं फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे। आता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू। आता तपासणीचे रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही आता काही सांगू शकत नाही। आता कंडिशन स्टेबल आहे आणि तपासणीचे रिपोर्ट आल्यावरतीच आम्ही पुढची ट्रीटमेंट काय बदल करायचे सांगितलं। फिजिकल एक्झर्शन असल्यामुळे थोडंसं कंजेशन झालेलं आहे आणि आता सगळे वायटल पॅरामीटर्स सगळे स्टेबल आहेत। काळजी करण्यासारखं काही आता तरी काही नाही। रूम मध्ये आहेत, आयसीयू मध्ये नाही। Because of physical exertion, there was some congestion in the chest. We have sent the appropriate investigations and started the appropriate treatment. The further modifications in the treatment will be decided once we get the investigation reports. He is admitted to a private room, and at the moment, all the vital parameters are stable. What are the vital parameters? By vital parameters, you mean the oxygen level, the blood pressure, the saturation, everything has been found. व्हेंटिलेटर लावले It is because of physical exertion 2-3 दिवसापासून त्रास असेल, सरांच्या 2-3 दिवसापासून त्रास आहे। व्हेंटिलेटर लावले मुंबईला शिफ्ट करणार आहेत का? 2-3 तासात आपल्याला रिपोर्ट मिळेल। मुंबईला शिफ्ट करणार आहेत का साहेबांना? नाही, असं तर मला माहिती नाही। कार्यकर्ते इकडे यायला मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण अजिबात घेऊ नका, कारण हॉस्पिटलमध्ये इतरही सर्व पेशंट आहेत आणि आता जसं डॉक्टरांनी सांगितलं की पवार साहेबांची तब्येत आता नॉर्मल आहे। आयसीयू मध्ये पवार साहेब नाहीये, एका प्रायव्हेट रूम मध्ये आहे। आत्ताच त्यांच्याशी चर्चा करून आलेलो आहे, त्यामुळे हे काही घाबरण्यासारखं टेन्शन घेण्यासारखं अजिबात नाही। गेल्या 12-13 दिवसामध्ये फिजिकल स्ट्रेस म्हणजे तुम्ही बघितलं असेल, पवार साहेब स्वतः बऱ्याच ठिकाणी जात होते, लोकांना भेटत होते, त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस आला आणि आपण ज्याला कंजेशन म्हणतो म्हणजे कफ हा थोडासा काही प्रमाणात तिथं झालेला आहे। आता पुढच्या काही वेळामध्ये रिपोर्ट्स येतील। माझ्या अंदाजाने इथंच 1-2 दिवस ठेवलं जाईल आणि गाडीलीच त्यांच्या प्रायव्हेट गाडीली मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं जाईल। त्यांना कृपा करून इतर पेशंटच्या हितासाठी इथं कुणीही गर्दी करू नये। पवार साहेबांना कोणालाही त्या ठिकाणी भेटता येणार नाही, कारण का इथल्या हॉस्पिटलचा प्रोटोकॉल हा योग्य पद्धतीने फॉलो केला पाहिजे असं सुप्रियाताईंचं आणि आमच्या सर्वांचं त्या ठिकाणी मत आहे।